मर जाना कबूल है, उनके साथ जाना हमको कभी कबूल नहीं है। यह अच्छी तरह जान लीजिए, समझ लीजिए, सब बोगस बात है। काहे के लिए बोल रहा है? इतना हिम्मत करके फिर मेहनत करके लाला करके हमको किया, क्या क्या कर दिया था ये बिना मतलब का। इनके पिताजी पर सब पर केस फेस करके क्या कर दिया था, अब बिना मतलब का हमको ही करके। और उसके बाद फिर जो हम लोग खत्म किए, तब फिर कुछ करने के चक्कर में कि इन लोगों को कैसे इधर से उधर करे, यही सब चक्कर में, समझ गए ना। इन लोगों को नुकसान है बिना मतलब का, हम कोई चीज के ये नहीं है। आजकल ऐसा चला देता है ना। पाहिलत हे आहेत बिहारच्या राजकारणातले पलटूराम। बिहारमध्ये माझ्या पक्षासोबत कोणीही सत्ता स्थापन करा, पण मुख्यमंत्री मीच होणार ही त्यांची प्रमुख अट। यांचं नाव आहे नितीश कुमार। भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह इतर घटक पक्षांशी हात मिळवणी करत त्यांनी महागठबंधन स्थापन केलं। महागठबंधनमध्ये सारं काही आलबेल आहे असं सांगणारा त्यांचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता। एक वेळ मी मरण पत्करेन, परंतु एनडीए मध्ये सहभागी होणं मला मान्य नाही असं म्हणणाऱ्या नितीश कुमारांनी मात्र पुन्हा एकदा पलटी मारली आणि आपण पलटूराम आहोत हे सिद्ध करून दाखवलं। महाआघाडीत समतोल नव्हता आणि इंडिया आघाडीत कुणीच काम करत नव्हतं असं म्हणत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि बिहारचं सरकार गडगडलं। आज रात्री 7 वाजता भाजप जेडीयू सरकार स्थापन होणार असून नितीश कुमार एक दोनदा नव्हे तर 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। बिहारमध्ये राजकीय भूकंप होणं हे बिहारवासियांसाठी काही नवं नाही। 2020 ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले खरे, मात्र 2022 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा महाआघाडीसोबत जात मुख्यमंत्री झाले आणि आता 2024 मध्ये पुन्हा भाजपसोबत जात मुख्यमंत्री होणार आहेत। म्हणजे गेल्या 3 वर्षांमध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा भाजपसोबत गेले आहेत। थोडक्यात कधी भाजप तर कधी महागठबंधन असं करत 2020 ते 2024 या काळात ते सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। 2000 ते 2024 या 24 वर्षांच्या कार्यकाळात नितीश कुमार 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या 22 वर्षांमध्ये किती वेळा आणि कुणाकुणासोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांनी 8 वेळा घेतली शपथ। 3 मार्च 2000 पहिल्यांदा मुख्यमंत्री, 24 नोव्हेंबर 2005 दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, 26 नोव्हेंबर 2010 तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, 22 फेब्रुवारी 2015 चौथ्यांदा मुख्यमंत्री, 20 नोव्हेंबर 2015 पाचव्यांदा मुख्यमंत्री, 27 जुलै 2017 सहाव्यांदा मुख्यमंत्री, 16 नोव्हेंबर 2020 सातव्यांदा मुख्यमंत्री, 9 ऑगस्ट 2022 आठव्यांदा मुख्यमंत्री। सन 2000 मध्ये नितीश कुमार भाजपसोबत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, मात्र बहुमताअभावी त्यांना 7 दिवसांतच राजीनामा द्यावा लागला। 2005 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2010 मध्ये नितीश कुमार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले। त्यानंतर ते 14 वर्षे भाजपसोबत राहिले। 2014 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केल्याने नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, मात्र त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री केलं। 2015 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधन करून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, तर राजदचे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले। 2017 मध्ये त्यांनी महागठबंधनची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली। त्यानंतर 2020 ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले। 2022 मध्ये मात्र त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ते पुन्हा महागठबंधन सोबत गेले आणि आता पुन्हा एकदा नितीश कुमारांनी पलटी मारली। नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष आता एनडीएत सामील होणार असल्याने इंडिया आघाडीतील गळती वाढतच चालली आहे। पंजाब आणि पश्चिम बंगालमध्येही इंडिया आघाडीतील पक्ष फुटण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे एनडीए समोर इंडिया आघाडी किती तग धरू शकेल हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। जनता दल संयुक्त म्हणजे जेडीयू या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष असलेले नितीश कुमार भारतामधील अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जातात। जनता दलमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नितीश कुमारांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात
कृषी राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. 1994 मध्ये त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. आता प्रश्न हा उभा राहिला आहे की नितीश कुमारांनी महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एकदा एनडीएची वाट का धरली बरं? केंद्र सरकारनं भारतरत्न म्हणून कर्पूरी ठाकूर यांचं नाव घोषित केलं आणि बिहारमधील राजकीय चित्र पूर्णपणे बदललं. जननायक म्हणून ओळख असलेले बिहारमधील ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी भाजपनं त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा करत मास्टर स्ट्रोक खेळला आणि बिहारमध्ये राजकीय गदारोळ सुरू झाला. त्यानंतर श्रेय घेण्याचं राजकारण सुरू झालं आणि भाजपा, आरजेडी आणि जेडीयू या तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांना भिडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेडीयूनं कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा ते थेट घराणेशाहीवर बोलले. ज्याप्रमाणे कर्पूरी ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबाला राजकारणात पुढे नेलं नाही, त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवलं. काही लोक मात्र आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यात व्यस्त असतात, असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं. अर्थात हे वक्तव्य राजदमधील काही नेत्यांना झोंबलं, कारण लालू घराण्याशी आणि काँग्रेसमधील गांधी घराण्याशी हे वक्तव्य जोडलं गेलं. त्यामुळे राजदचे नेते नाराज झाले आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचाली पाहून नितीश कुमारांनी डाव साधला आणि पुढचं सार राजकीय चित्र बदलत गेलं. अर्थात आज नितीश कुमारांनी जेडीयू हा पक्ष महागठबंधनपासून वेगळा केला आणि तो एनडीएशी जोडला. आज रात्री 7 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघेही उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी शपथ घेणार आहेत. अर्थात एकंदरीतच काय, कुणाचंही बनो सरकार, बिहारमध्ये मुख्यमंत्री फक्त नितीश कुमार. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.